नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनाबद्दल नवीन अपडेट. याच कारणांमुळे पेन्शन उशिरा कधी मिळणार ते पहा. याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संजय गांधी निराधार योजनेच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही. काहींचे 2 महिन्याचे तर काहींचे 3 महिन्याचे पैसे मिळाले नाही. तर बऱ्याचशा लाभार्थ्यांचे मेसेज येत आहे मला. योजनेचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे सरकार डीबीटी पोर्टलद्वारे पाठवणार होते. सरकारी GR मध्ये पण ही माहिती देण्यात आली होती, परंतु अवध्यापर्यंत डीबीटी पोर्टलने पैसे पाठवण्यास पण ही माहिती देण्यास आली होती, परंतु अवध्या डीबीटी पोर्टलने पैसे पाठवण्यास सुरुवात झालेली नाही. आता सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे बंधने घालण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता जरी सुरू असली, आपल्या संजय गांधी योजने पैसे खात्यात जमा होणे सुरू आहे, परंतु हे पैसे जमा होण्याचे प्रमाण फार संथ गतीने सुरू आहे. हे म्हटले तरी निवडणूक आचारसंहितेचा या योजनेवर परिणाम झाला आहे. आणि यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी आणि इतर सणांच्या भरमसाठ सुट्ट्या बँकेला मिळाल्या होत्या, त्यामुळे ही पैसे जमा होण्यास उशीर होत आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर निराधार योजना यांचे पेन्शन हे स्कीम्स प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. म्हणजेच तुमचे पेन्शन अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथम येत आहे, त्यानंतर ते तहसील कार्यालयात पाठवून तेथून ते बँकेत पाठवले जात आहे. तुम्हाला माहीतच आहे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय विभाग निवडणूक आचारसंहितेच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास फार उशीर होत आहे. आणि अजून दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. काहींचे आधार लिंकचे काम तर काहींचे बचत खाते ओपन करणे सुरू आहे. काही ठिकाणी निराधार योजनेच्या याद्यावरती पाठवल्या आहे, परंतु त्यांचे पेमेंट होणे बाकी आहे. तुम्ही आता म्हणाल की मग आम्हाला हे पेन्शन कधी मिळणार? पेन्शन जमा होणे आताही सुरू आहे, पण ते फारच संथ गतीने जमा होत आहे. साधारणात पुढील आठवड्याभरात तुम्हाला तुमचे पैसे, राहिलेले सर्व पेन्शनचे पैसे तुमच्या खात्यात जमा होईल अशी आशा आहे. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुमचा प्रशासन विभाग आहे आणि तो किती कार्यतत्पर आहे यावरही तुमचे पेन्शन मिळणे अवलंबून आहे. लवकरच तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहे. आणि आता जर डीबीटी प्रणालीद्वारे पेन्शन मिळणे सुरू झाल्यास तुम्हाला सर्वांना एकाच वेळी या योजनेचा लाभ मिळेल. त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटीद्वारे जमा होत आहे, त्याचप्रमाणे पद्धतीने निराधार योजनांचे पैसे जमा होणार आहे. डीबीटीद्वारे काम करत आहे, प्रगतीपथावर सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला आता जास्त काळजी करण्याची गरज नाही. तर अशाच नवीन योजनांसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी आणत राहू. धन्यवाद.